नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण स्टँडर्ड 7 और क्लास 7 जनरल सायन्स या सब्जेक्टमधील टॉपिक नंबर 8 स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजेच स्थितिक विद्युत हा टॉपिक शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला इथे काही इमेजेस दिसत आहेत, पिक्चर्स आहेत, त्यामध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आहे, अ प्लास्टिक कॉम्ब और रूलर रब्ड ऑन ड्राय हेअर अट्रॅक्ट्स पीसेस ऑफ पेपर. म्हणजे प्लास्टिकचा कंगवा किंवा पट्टी जर आपण कोरड्या केसांवर घासली म्हणजे रब केली आणि जर कागदाच्या तुकड्यांजवळ नेली तर ती कागदाचे तुकडे किंवा कपटे त्याच्याकडे आकर्षित होतात. इफ यू पास नियर अ पॉलिस्टर कर्टन अगेन अँड अगेन इट गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स अस. म्हणजे जर आपण पॉलिस्टर पडद्याजवळ वारंवार ये-जा करत असू तर आपल्याला असं जाणीव होते की आपल्याकडे ते अट्रॅक्ट झालेत किंवा आपल्या हाताचे केस वगैरे त्या कर्टनकडे अट्रॅक्ट झालेले आहेत. If you rub a blanket with your hands and take it near a metal object, a spark is seen in the dark. जर एखादं ब्लँकेट आपण हाताने रब केलं, रब याचा अर्थ घासलं, आणि जर ते मेटल ऑब्जेक्ट म्हणजे धातूच्या वस्तूजवळ नेलं तर तिथे अंधार करून जर आपण बघितलं तर ते स्पार्क झाल्याची जाणीव होते. अँड फोर्थ, रब बलून स्टिक्स टू द वॉल. म्हणजे एखादा फुगवलेला फुगा आपण क्लॉथ किंवा हेअरवरती रब केला आणि जर तो भिंतीजवळ नेऊन चिकटवला तर तो काही काळ असं चिकटवल्याची आपल्याला जाणीव होते. म्हणजे ही सर्व उदाहरणे आपल्याला काय माहिती देतात तर या सर्व उदाहरणांमध्ये एकच कॉमन आहे, तो म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज. प्रत्येक बॉडीमध्ये, प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये, सबस्टन्समध्ये हा इलेक्ट्रिक चार्ज प्रेझेंट असतो, फक्त तो हिडन स्टेटमध्ये असतो. इथे एक वाक्य बघा, ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स. सर्व पदार्थ हे टायनी पार्टिकल्सचे आहेत आणि या पार्टिकल्सचीच प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रिक चार्ज. इथे दिले, इलेक्ट्रिक चार्ज इज अन इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ दिस पार्टिकल्स. आता हा इलेक्ट्रिक चार्ज त्यामध्ये प्रेझेंट असतो, फक्त तो कोणत्या स्टेटमध्ये असतो? हिडन म्हणजे लपलेल्या स्थितीमध्ये असतो. का लपलेल्या स्थितीमध्ये असतो? कारण या प्रत्येक सबस्टन्समध्ये जे पार्टिकल्स आहेत ते दोन प्रकारचे असतात. बघा, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स इथे प्लस सिम्बॉल दिसतोय अँड नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स इथे मायनस सिम्बॉल दिसतोय. हे दोन प्रकारचे पार्टिकल्स असतात आणि दे आर प्रेझेंट इन इक्वल नंबर्स. समान संख्या असते आणि या दोन्ही पार्टिकल्सची संख्या समान असल्यामुळे ते काय होतात तर ते एकमेकांना बॅलन्स करतात, म्हणजे ते संतुलन त्यांचं राहतं आणि देअरफॉर दिस ऑब्जेक्ट इज न्यूट्रल. आणि मग तो सबस्टन्स किंवा ऑब्जेक्ट न्यूट्रल आहे असं म्हटलं जातं. न्यूट्रल म्हणजे काय आहे? उदासीन आहे. देर इज नो नेट चार्ज ऑन द ऑब्जेक्ट. त्या पदार्थावर कोणताही चार्ज नाही. आता हा जर चार्ज बॅलन्स राहिला नाही म्हणजे इम्बॅलन्स झाला तर तो ऑब्जेक्ट इज सेट टू बी चार्ज. मग तो ऑब्जेक्ट चार्ज आहे असं म्हटलं जातं. तो भाग आता आपण पुढे इथं शिकणार आहोत. हा भाग झाला इलेक्ट्रिक चार्जशी रिलेटेड. आता बघा, आपण इथे बघूया अट्रॅक्शन अँड रिपल्शन बिटवीन इलेक्ट्रिक चार्जेस. आता जर बघितलं तर इथे बघा, हा ग्लास रॉड आहे. हे दोन्ही ग्लास रॉड सिल्क क्लॉथवर रब केलेत. सिल्क क्लॉथ, ओके, म्हणजे रेशमी वस्त्रावरती, कापडावरती. त्यातला एक ग्लास रॉड इथे हँग केला आहे म्हणजे अडकवलेला आहे. दोन्ही ग्लास रॉडवर कोणता चार्ज आहे तर इथे तुम्हाला प्लस सिम्बॉल दिसतो. याचा अर्थ या ग्लास रॉडवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, या ग्लास रॉडवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज रॉड आहे, हा सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज रॉड आहे. या हँग केलेल्या रॉडवरती दुसरा पॉझिटिव्ह चार्ज जवळ नेला तर हे दोन्ही रॉड एकमेकांना दूर ढकलतात. दूर ढकलणे म्हणजेच दिस रॉड्स रिपेल ईच अदर. रिपेल ईच अदर म्हणजे एकमेकांपासून दूर होतात, एकमेकांना दूर ढकलतात, कारण या दोघांमध्ये सिमिलर चार्ज आहे, इक्वल चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. आता या ग्लास रॉडऐवजी आपण एक प्लॅस्टिक रॉड किंवा एबोनाईट रॉड घेतला आणि तो उलन क्लॉथवर रब केला. उलन क्लॉथ, ओके, त्यावरती तो रब केला. तर आता या प्लॅस्टिक किंवा एबोनाईट रॉडवर कोणता चार्ज डेव्हलप झाला इथे तुम्हाला बघायला मिळत असेल. पुस्तकात ही इमेजेस आहेत. मायनस सिम्बॉल दिसतो, याचा अर्थ यावरती नेगेटिव्ह चार्ज आहे. कोणता चार्ज आहे? नेगेटिव्ह चार्ज. मग आता नेगेटिव्ह चार्ज असणारा रॉड पॉझिटिव्ह चार्ज असणाऱ्या ग्लास रॉड जवळ नेला तर बघा इथे ॲरो दिसत आहेत. हे दोन्ही रॉड एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहेत. दोन्ही रॉड काय होतात? एकमेकांकडे अट्रॅक्ट झालेले दिसत आहेत. म्हणजे जेव्हा अनलाईक चार्जेस असतात किंवा डिफरंट चार्जेस असतात
तेव्हा, म्हणजे ज्याला अपोजिट चार्जेस आपण म्हणू, अपोजिट असतात, तेव्हा ते दोन्ही रॉड एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहेत, म्हणजे तिथे अट्रॅक्शन होते. म्हणजे तुम्हाला यावरून काय लक्षात येते, अट्रॅक्शन केव्हा होतं, अपोजिट चार्जेस असताना. ओके, अपोजिट चार्जेस पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर तिथे अट्रॅक्शन होतं. आणि रिपल्शन केव्हा होतं, सिमिलर चार्जेस असताना. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज ऑब्जेक्ट एकत्र आणले की रिपल्शन होणार, किंवा निगेटिव्ह चार्ज असणारे ऑब्जेक्ट एकत्र आणले की तिथे रिपल्शन होणार. म्हणून तेच वाक्य दिले, टू रॉड्स कॅरिंग सिमिलर चार्जेस पुश ईच अदर अवे, दिस इज कॉल्ड रिपल्शन. अँड rods carrying opposite types of charges get pulled towards each other, this is called attraction. म्हणजे opposite charges attraction, similar charges repulsion. हा भाग आपण समजावून घ्यायचा. आता आपण पुढे बघणार आहोत, what is the origin of an electric charge. या इलेक्ट्रिक चार्जचं ओरिजिन म्हणजे कशा पद्धतीनं हा इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप होतो. आपण बघूया की दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत. मी मगाशी सांगितलं, दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट जेव्हा असतात तेव्हा ते न्यूट्रल असतात. बघा इथे बघा, कारण त्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स इक्वल असतात. आता हा ऑब्जेक्ट जर बघितला, इथे पॉझिटिव्ह चार्ज 3 पार्टिकल्स आहेत, इथे नेगेटिव्ह चार्ज 3 पार्टिकल्स आहेत, म्हणजे ते बॅलन्स झाला. हा ऑब्जेक्ट आता न्यूट्रल आहे. हा सेकंड ऑब्जेक्ट आहे, इथे सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स 3 आहेत, नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स सुद्धा 3 आहेत, म्हणजे हा सुद्धा ऑब्जेक्ट आता न्यूट्रल झाला. मग जेव्हा हे अशा प्रकारचे दोन्ही ऑब्जेक्ट आपण एकमेकावरती रब करतो, म्हणजे त्यांचं घर्षण होतं, तेव्हा नेमकं होतं काय की एका ऑब्जेक्टवरील नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल दुसऱ्या ऑब्जेक्टकडे ट्रान्सफर होतात. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, नीट समजावून घ्या. जेव्हा दोन ऑब्जेक्ट एकमेकांवरती रब केले जातात, म्हणजेच घासले जातात, घर्षण होतं, तेव्हा कोणत्या तरी एखाद्या ऑब्जेक्टवरील नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल दुसऱ्या ऑब्जेक्टकडे ट्रान्सफर होतात. इथे बघा, इथे 3 होते, त्यातले 2 मायनस म्हणजेच नेगेटिव्ह पार्टिकल्स इकडे ट्रान्सफर झालेत, ॲरोने आपल्याला दाखवलेलं आहे. आता या स्थितीमध्ये झालं काय की हा जो ऑब्जेक्ट आहे, ओके, म्हणजे जो ऑरेंज कलरचा ऑब्जेक्ट दिसतोय त्यावरती आता नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स जास्त झाले. ओके, आता तिथे एक्सेस झाले, एक्सेस म्हणजे जास्त झाले, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्सची संख्या वाढली, म्हणून तो ऑब्जेक्ट काय झाला, नेगेटिव्ह चार्ज तयार झाला. कारण इथे नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स 5 आहेत, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स 3 आहेत. सो दिस ऑब्जेक्ट बिकम्स नेगेटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट. आणि हा जो व्हाईट ऑब्जेक्ट आहे त्यावरती जर बघितलं तर इथले 2 नेगेटिव्ह पार्टिकल्स ट्रान्सफर झाले, म्हणजे नेगेटिव्ह पार्टिकल्सची डिफिशियन्सी झाली, कमतरता निर्माण झाली, आणि त्यामुळे पॉझिटिव्हची पार्टिकल्सची संख्या वाढली. त्यामुळे हा ऑब्जेक्ट काय तयार झाला, पॉझिटिव्हली चार्ज तयार झाला. ओके, म्हणजे या पद्धतीनं नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स ट्रान्सफर होऊन घर्षण झाल्यामुळे एक ऑब्जेक्ट पॉझिटिव्ह चार्ज होतो, कारण तिथे पॉझिटिव्हची संख्या वाढते, आणि एक ऑब्जेक्ट नेगेटिव्ह चार्ज तयार होतो, कारण तिथे नेगेटिव्ह पार्टिकल्स ट्रान्सफर होऊन आलेले असतात. ज्यावरती निगेटिव्ह येतात तो नेगेटिव्ह चार्ज होतो, जिथून ते जातात तिथे पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, नेहमी नेगेटिव्ह पार्टिकल्सच ट्रान्सफर होतात. ओके, आणि या पद्धतीनं हा इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप होतो. थोड्या वेळानं पुन्हा ते चार्ज न्यूट्रल होतात आणि त्यात इलेक्ट्रिक चार्ज निघून जातो. ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ पार्टिकल्स अँड दीज पार्टिकल्स आर अल्टिमेटली मेड अप ऑफ व्हेरी टायनी ॲटम्स. आता इथे एक शब्द आहे बघा, सगळे पदार्थ कणांचे बनलेले आहे, आणि तो प्रत्येक कण लहान एक भाग आहे ज्याला नाव आहे ॲटम, म्हणजे अणूंचा बनलेला आहे. वी शॉल बी लुकिंग ॲट द डिटेल्स ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर लेटर, ते आपल्याला नंतर येणार आहे. ॲट दिस स्टेज इट इज सफिशियंट टू नो दॅट ईच ॲटम कंटेन्स स्टेशनरी पॉझिटिव्ह चार्ज. प्रत्येक लहान कणाचा जो लहान भाग आहे ज्याला आपण ॲटम म्हटलं आहे, त्यामध्ये स्टेशनरी पॉझिटिव्ह चार्ज असतो, म्हणजे स्थिर असतो, पॉझिटिव्ह चार्ज कुठेही ट्रान्सफर होत नाही. अँड मूव्हिंग नेगेटिव्ह चार्जेस म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जाणारे ऋण ग्रहण, म्हणजे नेगेटिव्ह चार्जेस तिथे जात असतात. ओके, सो दीज 2 चार्जेस बीइंग परफेक्टली बॅलन्स अँड ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे या पद्धतीनं तो न्यूट्रल तयार होतो, म्हणजे पॉझिटिव्ह स्टेशनरी अँड मूव्हिंग असणारे नेगेटिव्ह चार्ज. आता हे पॉझिटिव्ह चार्ज, नेगेटिव्ह चार्ज ह्याचं जे संशोधन केलेलं आहे
ते आहेत सायंटिस्ट बेंजामिन फ्रँकलिन. नेम द इलेक्ट्रिक चार्जेस पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञांनी हा पॉझिटिव्ह चार्ज आणि नेगेटिव्ह चार्ज हा जो भाग आहे तो काय केलेला आहे, त्याचं संशोधन त्यांनी केलेलं आहे. लक्षात आलं की चार्ज कसा पद्धतीने डेव्हलप होत असतो. आता पुढचा भाग आहे फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजे घर्षणामुळे निर्माण होणारा विद्युत बल किंवा वीज, ज्याला आपण इलेक्ट्रिसिटीला वीज म्हणतो, इथं आपण विद्युत असा अर्थ घ्यायचा आहे. बघा, द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रिक्शन इज कॉल्ड फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रिक्शन ही त्याची डेफिनेशन आहे. फ्रिक्शन म्हणजे घर्षणामुळे निर्माण होणारा चार्ज, विद्युत प्रभार, यालाच म्हटलं जातं फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. व्याख्या बघा सोपी आहे. द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रिक्शन इज कॉल्ड फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. ओके. दिस चार्ज इज प्रोड्यूस्ड ओनली ॲट द प्लेस ऑफ फ्रिक्शन. हा फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी कुठे डेव्हलप होते, जिथं फ्रिक्शन झालेलं आहे, म्हणजे जो भाग फ्रिक्शन रब केलेला आहे तिथेच तो डेव्हलप होतो. हेन्स इट इज कॉल्ड स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आणि इथे आपलं जो टॉपिकचं नाव आहे त्याची डेफिनेशन इथे आलेली. ज्या ठिकाणी स्थितिक म्हणजे ज्या ठिकाणी फ्रिक्शन झाले त्याच ठिकाणी तो चार्ज डेव्हलप होतो, म्हणून त्याला या प्रकारच्या इलेक्ट्रिसिटीला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हटलं जातं. इट रिमेन्स ऑन द ऑब्जेक्ट फॉर अ शॉर्ट ड्युरेशन. म्हणजे ठराविक वेळेपुरतंच ती इलेक्ट्रिसिटी डेव्हलप होते. म्हणजे प्लॅस्टिकचा कंगवा आपण रब केला आणि कागदी कपट्यांजवळ नेला तर ते थोड्या वेळासाठीच अट्रॅक्ट होतात, थोड्या वेळाने तो चार्ज निघून जातो. द चार्जेस ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आर ॲब्सॉर्ब इन मॉइस्ट एअर अँड दॅट इज वाय these experiments should be performed in dry weather, particularly in winter. म्हणजे मॉइस्ट एअरमध्ये तो चार्ज ॲब्सॉर्ब होतो, म्हणून तो परफेक्टली स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास करता येणार नाही. म्हणून हे जे प्रयोग आहेत वर जे सांगितले ते विंटर ड्राय वेदरमध्ये केले तर ते व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळतात. या भागामध्ये फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी हा भाग दिलेला आहे, तो व्यवस्थित आपण लक्षात ठेवायचे. या डेफिनेशन्स आहेत त्या पाठ करायच्या. ओके, पुढे आता जरा जाऊया. ट्राय दिस असं आपल्याला एक सांगितलेलं आहे. इथे सुद्धा तोच भाग आहे, रिपल्शन अट्रॅक्शन, फक्त एक वेगळ्या पद्धतीने सांगितले. इथे बॉटल आहे, इथे एक स्ट्रॉ पिन केलेला आहे आणि दुसरा स्ट्रॉ इथे आहे. काय केले बघा, अ चार्ज स्ट्रॉ इज टेकन नियर अनचार्ज स्ट्रॉ. चार्ज स्ट्रॉ आहे, चार्ज केलेला आहे, तर चार्ज स्ट्रॉ म्हणजे त्यावर कोणता तरी चार्ज आहे, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. असा स्ट्रॉ या अनचार्ज स्ट्रॉजवळ नेला तर तो काय होणार, त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार, म्हणून इथे येणार अट्रॅक्शन. कारण का चार्ज बॉडी काय करते, अनचार्ज बॉडीला अट्रॅक्ट करते. ओके. टू स्ट्रॉज कॅरिंग सिमिलर चार्जेस ब्रॉट नियर इच अदर. आता दोन्ही स्ट्रॉवर सिमिलर चार्जेस आहेत. सिमिलर चार्जेस असतील तर काय होणार, रिपल्शन. इन्फ्लुएन्स काय येणार, सिमिलर चार्जेस रिपेल इच अदर. आता अ चार्ज स्ट्रॉ अँड अपोजिटली चार्ज क्लॉथ विच वॉज यूज फॉर रबिंग ब्रॉट नियर इच अदर. आता अपोजिट चार्जेस असतील, अपोजिट चार्जेस जर आले तर काय होणार, अट्रॅक्शन होणार, कारण अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट्स इच अदर. हाच भाग इथं ठळक आपल्याला दिलेला आहे. इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट्स म्हणजे ज्या बॉडीवर चार्ज आहे, कोणता तरी प्रभार आहे, अट्रॅक्ट अनचार्ज ऑब्जेक्ट. अनचार्जला म्हणजे ज्यावर चार्ज आहे, पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे, तो एखादा चार्ज असणारी बॉडी अनचार्जला काय करते, अट्रॅक्ट करते. सो देर इज अ रिपल्शन बिटवीन लाईक इलेक्ट्रिक चार्जेस. मग सांगितलं तसं सिमिलर किंवा लाईक इलेक्ट्रिक चार्जेसमध्ये रिपल्शन होणार. देर इज अट्रॅक्शन बिटवीन अनलाईक इलेक्ट्रिक चार्जेस. अनलाईक इलेक्ट्रिक चार्जेस म्हणजेच डिफरंट किंवा अपोजिट, त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होणार. आणि या दोघांवरून एक लक्षात घ्यायचं, रिपल्शन इज यूज ॲज टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग ॲन इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्ट. एखाद्या इलेक्ट्रिकली चार्ज ऑब्जेक्टवर एखाद्या ऑब्जेक्टवर चार्ज आहे का नाही ही ओळखण्याची टेस्ट म्हणजे रिपल्शन आहे. लक्षात ठेवायचं काय आहे, रिपल्शन ही टेस्ट आहे. ठीक आहे. तेव्हा हा तक्ता सोपा आहे. अट्रॅक्शन, रिपल्शन, त्याचं इन्फरन्स आपल्याला यायचं ते यामध्ये आलेलंच आहे. पुढं आपल्याला पुन्हा काही उदाहरणं दिलेत बघा. जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज.
मगाचं उदाहरण आहे प्लॅस्टिक कॉम्ब आहे, तो क्लॉथ किंवा हेअरवर रब केला आणि पीसेस ऑफ पेपरजवळ नेला तर ते तिकडे अट्रॅक्ट होतात. का होतात? मग सांगितलं की हा रब केल्यामुळे यावर काहीतरी चार्ज तयार होतो, याच्यावर चार्ज तयार झाला, मग निगेटिव्ह चार्ज तयार झाला असेल तर हा पीस ऑफ पेपर अनचार्ज आहेत, ते चार्ज बॉडीकडे अट्रॅक्ट होतात. आता हा भाग जरा समजावून घ्या. टॅप नळ आहे, फ्लोईंग वॉटर म्हणजे त्या नळातून येणारं पाणी, वाहतं पाणी. हा प्लास्टिक कॉम्ब आहे. सुरुवातीला काय करायचं आहे, प्लास्टिक कॉम्ब कशावरही घर्षण त्याचं करायचं नाही, नुसता जवळ नेला तर पाणी आहे तसं सरळ वाहील. याच्याकडे बघा थोडंसं पाणी इकडं वळलेलं दिसते, अट्रॅक्ट झालेलं दिसते, पण असं होणार नाही, सुरुवातीला ते आहे असं खाली पडेल. आता हा प्लास्टिक कॉम्ब चार्ज केला, घर्षण केलं, चार्ज केला तर त्यावर काहीतरी चार्ज तयार होईल. प्लॅस्टिक आहे त्यामुळे ते मोस्टली निगेटिव्ह चार्ज तयार होतो. असा चार्ज कॉम्ब म्हणजे ज्याच्यावर काहीतरी प्रभार आहे, तो जर या पाण्याच्या या धारेजवळ म्हणजेच फ्लोईंग वॉटरजवळ नेला तर पाण्याची ही धार आहे म्हणजे फ्लोईंग वॉटर जो आहे तो थोडासा बेंड होऊन त्याच्याकडे अट्रॅक्ट झालेला पाहायला मिळतो. बारीक जर ती धार असेल तर ती अट्रॅक्ट झालेली बघायला मिळते. हे कशामुळे होतं? तर हा जर निगेटिव्ह चार्ज असेल तर या पाण्यामधील काय होतं बघा, पाण्यामध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत, हा निगेटिव्ह असेल तर हे पार्टिकल्स इकडे पॉझिटिव्ह पार्टिकल्स एकत्र येतात, कारण हा निगेटिव्ह आहे ना. मग या पाण्यातले पॉझिटिव्ह पार्टिकल्स या बाजूला जवळ येतात आणि पॉझिटिव्ह इकडे आले आणि हा निगेटिव्ह, त्यामुळे त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होतं आणि ही फ्लोईंग वॉटर थोडीशी बेंड होऊन इकडे अट्रॅक्ट झालेली बघायला मिळते. हा मग कॉम्ब म्हणजे कंगवा बाजूला केला, चार्ज निघून गेला, पुन्हा पाण्याची धार सरळ येईल आहे अशी. पुन्हा चार्ज कॉम्ब जवळ नेला, पुन्हा तिथं निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे यातले पॉझिटिव्ह पार्टिकल्स इकडे अट्रॅक्ट होणार, पुन्हा ती धार या पद्धतीने इकडे अट्रॅक्ट झालेली बघायला मिळेल. म्हणजे हा जो इलेक्ट्रिक चार्ज जनरेट होतो तो हा प्लॅस्टिक कॉम्ब तिथे जवळ असेपर्यंतच तो त्याच्यावर राहतो. जर हा बाजूला नेला, तिथला चार्ज बॉडी बाजूला नेली की काय होणार, चार्ज बॉडी बाजूला गेल्यामुळे यातला तयार झालेला इलेक्ट्रिक चार्ज निघून जाईल, पुन्हा पाणी आहे असं खाली पडायला सुरुवात होईल. म्हणजे या पद्धतीनं हे जनरेशन कशा पद्धतीने तयार होतं हा भाग सगळा यामध्ये दिलेला आहे. ओके, तसंच एक्झाम्पल आहे बघा. हा ॲल्युमिनियम बॉल आहे, हा बलून आहे, चार्ज बलून आहे. ओके, तो जर चार्ज बलून इथे नेला तर काय होणार आहे, हा ॲल्युमिनियम बॉल कोणताही चार्ज नाही त्याच्यावर, त्यामुळे दोघांच्यामध्ये अट्रॅक्शन होईल. हा निगेटिव्ह चार्ज आहे, हा पॉप इथे मग याच्याकडे अट्रॅक्शन होईल. ओके, पण हे दोन्ही जर सिमिलर चार्जने चार्ज तयार केला, दोघांवरही सिमिलर चार्ज दिला तर मात्र काय होणार, दोघांवरही सिमिलर चार्ज दिला तर या दोघांच्यामध्ये रिपल्शन होताना दिसेल. म्हणजे हा निगेटिव्ह आहे, हाही निगेटिव्ह आहे, दोघांमध्ये रिपल्शन होईल. म्हणजे या पद्धतीनं इलेक्ट्रिक चार्जची काही उदाहरणं पुस्तकात आपल्याला दिलेली आहेत. ठीक आहे, तर इथे एक माहिती दिली आहे बघा. ऑलवेज रिमेंबर द नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह चार्जेस आर इक्वल ऑन ॲन अनचार्ज ऑर न्यूट्रल ऑब्जेक्ट. मग असं सांगितलं तेच की न्यूट्रल ऑब्जेक्टवर किंवा अनचार्ज ऑब्जेक्टवर म्हणजे कोणताही चार्ज नसणाऱ्या ऑब्जेक्टवर नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह चार्जेस आर इक्वल. पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह चार्जेस जे आहेत, संख्या जी आहेत दोघांची, ती न्यूट्रल ऑब्जेक्टवर इक्वल असते. द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय इंडक्शन स्टेज ऑनली ॲज लॉंग ॲज चार्ज ऑब्जेक्ट नियर टू इट. म्हणजे हे उदाहरण बघा, इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे इंडक्शनमुळे हा जो प्लॅस्टिक कॉम्ब आहे, हा चार्ज बॉडी जेव्हा आपण इथे ठेवतो तेव्हा जो याच्यावर इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप होतो, ही बॉडी जवळ असेपर्यंतच तो चार्ज राहतो. त्यानंतर ही जर बॉडी बाजूला घेतली तर यातला चार्ज निघून जातो. याला म्हटलं जातं इंडक्शन चार्ज. म्हणजे यामुळे इंडक्शनमुळे निर्माण झालेला हा चार्ज असतो. ठीक आहे, तेव्हा हा भाग आपण व्यवस्थित इथं लक्षात ठेवायचा आणि हे दोन मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. हा झाला पार्ट नंबर 1. आपण पुढच्या तासाला किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तो पार्ट नंबर 2 शिकणार आहोत. थँक्यू.